नमस्कार गाईज, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि गाईज आत्ताच आंघोळ केले आणि परत जरा बसले आराम करत. आईने उठवला मला आज लवकरच, कारण मी सांगितलं होतं मला लवकर उठव, कारण आपल्याला आहेत काम. आज आहे मंगळवार, देवलात पण जायचं आहे, गावदेवी आईच्या एकविराईच्या पण देवलात जास्तवर. आता देऊळ होईल बंद, 4 वाजता उघडेल आता देऊळ, बघू. आणि ना काही एअरटेलच्या गॅलरीत जायचं आहे. पप्पांचा सिम कार्ड आहे ना, तो बंद झाला आहे, तर बघू आता तो नंबर भेटतो आहे का, कारण त्यांच्या आधार कार्डवरती लिंक आहे. तर तो एक काम आहे. अजून मम्मी आणि दीदीचं एक काम आहे. त्यानंतर आपल्याला जायचं आहे चामुंडामध्ये आपल्या इथे, तर तो एक काम आहे. असे 3-4 काम आहेत, ती करूया. मग आजच्या दिवसाचा जो काही रुटीन असेल तर तुम्हाला दाखवतो गाईज मी या ब्लॉगमध्ये. तर अभि कंटिन्यू राहा. चला कॉफी विफी मारू आता एखादी घरातच सध्या, नंतर बघू कसं काय ते. चलो गाईज या. त्यांच्यासाठी मी गरटा शोधतोय, गरटाच नाही भेटत पाहिजे तसा. आणणार लवकरच आणणार मी. घरात कॉफी संपले तर आता कॉफी नंतर गरम गरम काला चहा पितोय. भाई घसा जाम दुखतोय, कॉफी आता आणतो येताना. आता निघालोय. पहिलं काम करू, देवळात जाऊ, नंतर मग एअरटेलची गॅलरी हिरनंदिनी मेडॉसला आहे, ती माहिती आहे. जवळ एक हाय स्ट्रीटला आहे असं वाटतंय मला, एकदा कन्फर्म करतो. हाय स्ट्रीटला असेल तर हाय स्ट्रीटला जाऊ, म्हणजे कसं जवळच्या जवळ. एवढा लांब परत मानपाडा फिरून घोडबंदर करून त्या मेडॉसला जायला. तर चला बघूया कसं काय ते. पहिले दर्शन तरी घेऊ गावदेवी यायचं जाऊन मंगळवारचा, नंतर बघू बाक्का. गोष्ट चांगली झाली का एअरटेलची गॅलरी आहे ना कापूरवाडीलाच आहे, हाय स्ट्रीट मॉलच्या ग्राउंड फ्लोअरला. आता ना गाडी लावली मी इकडे पार्किंगमध्ये, कारण कसा रस्त्यावरची गाडी बिडी उचलली परत प्रॉब्लेम नको. आता जाऊ ग्राउंड फ्लोअरला गॅलरीमध्ये एअरटेलच्या. चला काम आटपू आपण फटाफट सगळे लवकर. असा वाचतं जसं काही बॉम्ब बिमच आहे आपल्याकडे. ठीक आहे, शालो 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 चुक चुक चुक. एयरटेल चलो चेक करो ना, क्योंकि ना मेरे को इम्पोर्टेंट ज़रा OTP आने वाले वो नंबर पे, इसलिए मेरे को चाहिए था नंबर. रिलीज करवाना पड़ेगा, देखती हूँ. हा काम झालाय, तर दुसरा काम करायला चाललो आहे. त्याच्या आधी एक कॉफी मारूया, मग दुसरा काम करू. चला. नशीब म्हणजे जे काही आपलं होतं बोलणं ते झालेलं आहे त्यांच्याशी, एअरटेलवाल्यांशी. आता ते बोलले आम्ही प्रोसेसला टाकतो तुमचा काम, ते मला कॉन्टॅक्ट करतील गाईज 1-2 दिवसामध्ये. चला आता हाय स्ट्रीट मॉलच्या खाली खाऊ गल्ली झालेली आहे पूर्ण, कारण ऑफिस आहेत ना मॉलमध्ये भरपूर, त्याच्यासाठी पण येतो इथं डोसा बिसा खायला मयूर भाऊना. मी कधी मन झाल्यावरती भारी भेटतो डोसा इथं. चाललेलो आहे, गाडीवर आहे आता मी. आलो आहे आमच्या हॅपी प्लेसला. आता अजून एक काम आहे, त्याच्यासाठी आम्ही आलो आहे. एका बाईला भेटायला आलो आहे, भाऊला आपल्या. काम आहे इथं.
चाललोय रुस्तमजीला. तर गाईज एक आहे काहीतरी, त्याचसाठी आलो होतो आपल्या एका भाऊला भेटायला. तर आता त्यालाच बोलतो आम्ही त्याच्याशी. तर आता बघूया, तुम्हाला सांगेल मी लवकरच, अपडेट देईल मी काय आहे ते. गाईज आता निघालोय, आता लास्टचं काम आहे. आता चालू मी चामुंडामध्ये. चामुंडामध्ये जाऊन जो आता काम आहे तो करून जाऊया घरी. आजचा दिवस असा एकदम ना पॉझिटिव्ह वाटतो, एकदम फ्रेश असं कंटाळा नाही येतं ना, काय नाही, जरा असा मजेशीर दिवस वाटतो आजचा. तर चला जाऊया, कामं आटपूया आपले पटापट. चला चामुंडा कंपाऊंडमध्ये गाईज आमच्या. आता इथं बघू, आपलं जे काम आहे ते करूया. चला. प्लीज माझे ना सगळे कामं झाले जे सकाळपासून गेलेलो ज्या कामांसाठी. चामुंडामध्ये पण मला जे काय काम होतं ते पण झालं आहे. आईने मला एक स्टूल आणायला सांगितलेलं आहे, हे पण घेतलेलं आहे. आता एक मेन काम आहे दलन घ्यायचं, ते घ्यायला आलो आहे. म्हणजे 4-5 कामं होते, आपण सगळे आज एकदम ओकेमध्ये निपटवलेत. बोललो ना मी, आजचा दिवस मला असा वाईब वाटवती भारी एकदम. तर खरंच भारी दिवस आहे. सगळे कामही मग पण झालेत आपले. आणि आता आलो चक्कीवरती दलन घेण्यासाठी. आता दलन घेऊया. 2 दिवसाआधी दिले, मम्मी ओरडते आणून दे आणून दे. आता दलन देऊ घरी, मग दिवाबत्ती करू, मग उपवास वगैरे सोडूया आपण. पण बोलूया ना, तर घोटाला व्हायचा आहे सगळं, मला पुढे ठेवून न्यायचं आहे, संभाळत असती. चला. तर बसलो आता उपवास सोडायला. गोड शिरा केला आहे, चण्यांची भाजी आहे, आणि या बटाटे घेतले हिरव्या भाजीतल्या ना, भाकऱ्या दिल्यात मम्मीनी. तर कशाला उपवास सोडून घेऊ दिवसभराचा. तर आता जेवलेलो आहे, जेवून चाललो आहे गावात. आज जात नाही तिकडे बाहेर बिहेर, कारण अजून कोणता काय फोन आला नाही, काय प्लॅन तर नाही. आणि रोज मग गेलो ना मग लेट होतो, मग जाऊन यायला लेट होतो. गावात पण बसल्यावर लेट होतं, पण तसं गावात असला काय बोलत नाही मम्मी एवढी. बाहेर कुठं लांब गेलो शिव्या भेटतात त्या. आणि त्याला थंडी पण अशी वाजता, मग घसा ना काय 2 दिवस झाले एवढा बेकार दुखतो ना टॉन्सिल माझा. आता ना विचार केले का एक गरम गरम सूप पिऊया आता, म्हणजे थोड्या वेळाने. म्हणजे कसा अद्रकवाला एकदम भारी. सांगतो कडकवाला एकदम सूप बनवून दे भारी. चला आता पहिले जाऊ गावात, बसू आता जरा तिकडे. आपल्या भाऊ बिऊ आहेत, तर बारकी आपले सगळी बच्चा पार्टी, टाइमपास करत बसू. कधीपासून आम्ही बसलेलो टाइमपास करत, भरपूर टाईम झाला. 1-2 तास, 1 तास तरी बसलेलो. 2 तास नाही, 1 तास. आणि बाईची उद्या ट्रायल आहे लर्निंग लायसनची. प्रॅक्टिस करते, प्रॅक्टिस. आणि सूप पण पितो मी आता जाऊन, कारण घसा भरपूर दुखतोय माझा म्हणून. चला आता प्रॅक्टिस चालू आहे आमची, प्रॅक्टिस. गाडी बंद नाही पडली पाहिजे ना म्हणून. जमते 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 खटखुट 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 चालू आहे चालू आहे. चला चला, जमते 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 जमते. आयलो आहे आम्ही गुरुकृपाला कल्लेरला. फिट थंडी वाजते म्हणून सुट्टे यायला. बाईची प्रॅक्टिस पण होते तोपर्यंत. तर चला एखादी सूट मारू आणि मग जाऊ. प्युअर व्हेज आहे ना म्हणून इकडं आलो. सडे अपने रू सडे अपने असू मागवले आम्ही, थंडी वाजले खूप आम्हाला. आलेले गरम गरम थंडी व्हायच्या आधी आम्ही घेतो पिऊन, जास्त बोलत नाही बसत मी. चला सूप पिऊन आलो, गावात बसलो, बाता मारल्या.
थंडीतून कडकडत घरी आलो भाई. बेकार थंडी आहे आमच्या इथं. खाडी आहे ना बाजूला. बेकार म्हणजे बेकार थंडी आहे. आणि आज लवकर आलो आहे घरी. 11:30 वाजलेत फक्त. मी उद्या लवकर उठायचं आहे. काम आहे एक. तर गाईस आजचा दिवसाचा जो ब्लॉग आहे आपण करूया इथेच एंड. भेटूया उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम.